नमस्कार. मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती. 57वी ओवी दासबोधातील दशक 5वा, समास 2 आणि 45वी ओवी. यात त्यांनी सांगितलेलं आहे की सद्गुरूंचं काय लक्षण असतं, त्यांना कसं ब्रह्मज्ञान होतं आणि त्यांचं ब्रह्मज्ञान सतत कसं त्यांच्याबरोबर राहतं आणि ते कसं समाधानात राहतात, ते कसे सतत लोकांशी वागतात, चालतात, बोलतात. ठीक आहे. तर मुख्य सद्गुरूचं लक्षण काय आहे? आधी पाहिजे विमळ ज्ञान. विमळ म्हणजे शुद्ध, विमल ब्रह्म, विमल ब्रह्म निरूपण. बघा तुम्ही, विमल म्हणजे मळ नसलेलं, शुद्ध, एकदम शुद्ध ज्ञान पाहिजे. शुद्ध ज्ञान, शुद्धता, पवित्रता, पावित्र्य, हे सगळं हे परमात्माचं ब्रह्मतत्व आहे त्याच्याशीच म्हणजे जुळलेलं असतं आणि जोडलेलं पण असतं. आणि विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. योगी होणं, भक्त होणं, या परमात्माशी एकरूप होऊन जाणं, हे सगळं एकाच गोष्टीचं लक्षण आहे. निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती. त्यांचे जो निश्चितपणे समाधान असतं आणि स्वरूपस्थिती, स्वरूप, या परमात्माशी, अंतरीच्या परमात्माशी एकरूप असतात. ते सतत स्वरूपस्थिती, ते सतत स्वरूपस्थितीत असतात. हे त्यांचं मुख्य लक्षण आहे. कसं सद्गुरूंना ओळखायचं, कोणती एखादी व्यक्ती सद्गुरू पदस्थ आहे, कसं ओळखायचं, तर असं ओळखायचं. बरेचदा असं होतं की या घडलेल्या गोष्टी आहेत. तर 100 वर्षापूर्वी समजा इकडे वासुदेवानंद सरस्वती अत्यंत डिसिप्लिन लाईफ जगायचे. इकडे गजानन महाराज अगदी अवलियासारखे, त्यांना हे शब्द त्यांच्याकरता वापरलेले आहेत, ते आम्ही सांगतो की ते तुम्हाला माहिती आहे कसे राहायचे वगैरे. तर पण तरीही ते सद्गुरू कसं ओळखायचं, तर त्यांचे मग वेगवेगळ्या प्रकारे त्यांची परीक्षा लोक परीक्षा घेतात. धन्य त्या लोकांची, म्हणजे खरं पाहिलं तर. पण त्यांचं मुख्य लक्षण काय की त्यांचे जो सतत समाधान असतं, सतत ज्ञान असतं, शुद्ध ज्ञान असतं आणि ते स्वरूपात स्थितीमध्ये नेहमी स्थिर असतात. ठीक आहे. यांनी प्राध्यापक के.व्ही. बेलसर यांनी काय ट्रान्सलेशन दिलंय बघा, खूपच व्यवस्थित आहे एकदम. प्रत्येक शब्द बघा तुम्ही. श्री समर्थ आता सद्गुरूची लक्षणे वर्णन करतात. आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ स्थिर ब्रह्मज्ञान होणे हे सद्गुरूचे खरे प्रधान लक्षण आहे. बाकीची सारी लक्षणे या लक्षणावर आधारित आहेत. सद्गुरूचे मुख्य लक्षण असे की सर्वप्रथम त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान असले पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी अगदी निश्चल समाधान पाहिजे. आत्मस्वरूपामध्ये तो अखंड स्थिरपणे राहिला पाहिजे. आत्मज्ञानाने त्याचे सर्व संशय नाश पावतात. तो समाधान रूपच बनतो. तो स्वरूपापासून कधीही ढळत नाही. तो नेहमी स्थिर राहतो. बघा, प्रत्येक शब्दाची फोड करून 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 त्यांनी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. आपल्या सामान्य भाषेत समजा बोललो तर सद्गुरूचं मुख्य लक्षण काय की त्यांना शुद्ध ज्ञान असतं, नेहमी समाधानात असतात, नेहमी स्वरूपस्थितीत राहतात. याचा अर्थ असा नाही की कधी ते रागवत नाही वगैरे वगैरे. एकदा काय झालं, स्वामीजी रोज एक नवीन व्यक्तीला जेवायला द्यायचे, जे गरीब आहेत आणि ज्यांना खरंच दुपारचं जेवण मिळणं कठीण असतं. त्यांना काय झालं की एकदा एका व्यक्तींना बोलवलं त्यांनी. तर ते समजा 12ला किंवा 1ला समजा जेवत असतील, तर ते 1 तासानंतर आले. तर ते म्हणाले की तुम्ही इतके उशिरा का आले, आता मला कामाला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणते कामं असतात. त्या माणसाने स्वामीजींना म्हटलं, स्वामी माधवनाथ माझे सद्गुरू बाळासाहेब वाकडे, की तुम्ही तर साधूच आहे, तुम्हाला काय कामधंदे असतात, तुम्ही तर घरी बसले असता, रामराम जपत असतात, तुम्ही येऊन केव्हाही जेवू शकता, काही करू शकता. त्यांना सांगितलं, अरे बाबा, रामनाम अखंड घेणं इतकं सोपं असेल तर तू कर उद्यापासून, आत्तापासूनच कर. नाही कठीण आहे. आता का बरं? आमचं जीवन पूर्ण आतमध्ये डिसिप्लिन नसतं. त्याचबरोबर स्वामीजी पण डिसिप्लिन राहायचे एकदम. या वेळेचं हे या वेळेला, या वेळेचं या वेळेला. जोपर्यंत त्यांना पॅरालिसिस होत नाही तोपर्यंत त्यांचं काम, तरी त्याही नंतर त्यांनी सगळं काम वेळेचं काम वेळेवर करायचा प्रयत्न केलेला.
म्हणजे लोकांचे जे कन्सेप्ट असतात की जो देवाचं नाव घेतो त्याला बाकी काय करायची गरज नाही वगैरे नाही, ते अरे डॉक्टर नगरकर सायंटिस्ट होते, ते ऑफिसचं कामही करायचं आणि प्रवचनही करायचं. प्रवचन किती, 1 तास 2 तास, जायला यायला समजा अर्धा तास, 3 तास, बाकीचे 6 तास झोपलं, 3 तास ध्यानाला बसले तरी 12 तास उरतात ना. तेव्हा त्या 12 तास समजा 10 तास ते ऑफिसमध्ये रिसर्च करत असतील, 2 तास समजा फॅमिलीला देत असतील वगैरे काही. मी त्यांचे मुलं मोठं झाल्यावरची गोष्ट सांगतो. म्हणजे काही कन्सेप्ट असतात, हिमालयात जाऊन राहतात, असं करतात तसं करतात. कोणी सांगितलं सामान्य व्यक्ती पण साधू संत राहू शकतो, अगदी रोजच्या जीवनात आपल्यासारखा जगणारा. ठीक आहे. तर सद्गुरूंचे लक्षण, पहिले तर स्वतःचे लक्षण आपण शोधावे, नंतर सद्गुरूचे शोधावे. पहिले आपण स्वतः विमल ज्ञान मिळवावं, नंतर सद्गुरूंचं विमल ज्ञान शोधावं. पहिले आपण निश्चित समाधानी व्हावं, नंतर सद्गुरू खरंच निश्चित समाधानात आहे की नाही बघावं. आपण स्वरूप स्थितीत राहतो की नाही बघावं, मग सद्गुरूंना आपण टेस्ट करावं की खरंच ते स्वरूप स्थितीत आहे की नाही. हे पण एक महत्त्वाचं आहे. आज जन्माष्टमी आहे आणि नेमकी ही ओवी आलेली आहे, तर आपण स्वतःला पारखून बघावं आणि यात कुठे आपण बसत नसलो तर यात आपण यायच्या, या चौकटीत यायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. कसं खरं तर भगवंताची चौकट अगणित आहे, पण यात आपण यायला पाहिजे. आपण योगी व्हायला पाहिजे, भक्त व्हायला पाहिजे. 24 तास प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक हृदयाच्या ठिकाणी भगवंताचं कार्य कसं होईल, सद्गुरूंना अभिप्रेत असं आपण कसं वागू शकू यावर आपण विचार करायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे. सारासार विचार करू. तर सद्गुरूंचं मुख्य लक्षण हेच असतं. पहिले त्यांचं विमल ज्ञान पाहिजे, समाधान पाहिजे, आणि निश्चित समाधान पाहिजे, निश्चित स्वर्गस्थिती पाहिजे, निश्चितता पाहिजे मनामध्ये की हां देव आहेच आहे, त्याचं काम सुरूच आहे माझ्याकडून प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने. हे मुख्य सद्गुरूंचं लक्षण असतं. कुणी विचारलं की कसं शोधावं, तर असं समजा मग त्यांनी म्हटलं होतं की आम्ही अमेरिकेत राहतो, आम्ही सद्गुरू आम्हाला नाही मिळाले, तर मग हे दासबोध, ज्ञानेश्वरी ग्रंथांना आपण आपलं सद्गुरू समजायचं. जसं गुरुग्रंथ साहेब आता तेच त्यांचे गुरु आहेत शीख संप्रदायामध्ये समजा. तर तसं मानून तसं वागणं, बोलणं, चालणं ठेवायचा प्रयत्न करायचा. 24 तास 7 दिवस जन्मभर शुद्ध जीवन, शुद्ध लक्षणं, शुद्धपणे आपल्याला जगता यायला पाहिजे. सुगृहिणी असो, विद्यार्थी असो, ऑफिसचं काम करणार असो, रिटायर्ड असो, कोणी व्यक्ती, शक्ती, कोणती स्पेशी असो, त्याला शुद्धपणे जगता यायला पाहिजे आणि जगू द्यायला पण पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. तर चला आपण असं जगायचा प्रयत्न करूया. जन्माष्टमीला आपण असा निश्चय करूया की असं आपण शुद्ध जीवन जगू जन्मभर. धन्यवाद. यालाच खरं ट्रिब्यूट, यालाच खरी आपल्या जीवनातली प्रत्येक क्षणाची जन्माष्टमी आपण म्हणू शकतो. प्रत्येक क्षणाला हो जन्माष्टमी, रामजन्म, प्रत्येक क्षणाला दिवाळी असते, प्रत्येक क्षणाला ख्रिसमस असतो, प्रत्येक क्षणाला ईद असते, प्रत्येक क्षणाला हे सगळ्या गोष्टी असतात. गुरुपर्व असतो, प्रत्येक क्षणाला विपश्यना असते, प्रत्येक क्षणाला आत्मज्ञान असतं, प्रत्येक क्षणाला नामस्मरण होऊ शकतं, प्रत्येक क्षणाला हे सगळं असतं. नवीन नवीन जीवन आपण हे समजून घ्यायला पाहिजे आणि असं आपण जगूया. चला, धन्यवाद.